अनोख्या सेवाभावाने साजरा झाला अजितदादा पवार यांचा वाढदिवस. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत गोड क्षण. सर्वत्र वाढदिवस जल्लोषात साजरे होत असतानाच नागपूरमध्ये एक वेगळेच उदाहरण घालून देणारी अनोखी आणि मनाला भिडणारी सामाजिक भूमिका बघायला मिळाली. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष सुनीता येळणे यांच्या पुढाकारातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मोठा ताजबाग परिसरातील निवासी मतिमंद विद्यालय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत गाणी गात, फळे, शालेय साहित्य देऊन आणि त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलांनी अजितदादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा गाण्यांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. सुनीता येळणे यांनी सांगितले की वाढदिवस केवळ सेलिब्रेशन नाही, तर सेवा आणि समर्पणाची संधी असावी, याच उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. ही सामाजिक जाणीव असलेली अनोखी संकल्पना उपस्थितांचे मन जिंकून गेली. या अनोख्या उपक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांशी तसेच उपक्रमाच्या आयोजिका असलेल्या महिला शहराध्यक्ष सुनीता येळणे आणि निवासी मतिमंद मुलांच्या शाळेचे शिक्षक वर्ग यांच्यासोबत खास बातचीत केली आहे. चला तर बघूया काय म्हणणं आहे या सर्वांचं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध पद्धतीने साजरा करण्यात आला. आपण बघतोय की नागपूरमध्ये ज्या नागपूर शहराध्यक्ष महिला शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने आज इथे मतिमंद शाळांची मुलांची जी शाळा आहे तिथे आपण बघतोय की एक वेगळ्या पद्धतीने केक कापून, या मुलांच्या हस्ते केक कापून इथे त्यांना शालेय त्याचं वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आपण सुनीता येळणे ज्या महिला शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही अनोखी पद्धत, म्हणजे आपण बघितलं की सगळ्यांनी वाढदिवस साजरे केले अजितदादांचे, पण तुम्ही हा अनोखा उपक्रम कसा करा, बोला काय सांगाल? अनोखा उपक्रम म्हणजे असं आहे की जे आमचे अजितदादा आहेत, राष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा आहेत, त्यांचं नेहमीच असतं की साधारण व्यक्तीकडे तर कोणी पण जातं, पण आज आपण ह्या मुलांवर एवढं हास्य जे बघून राहिलेलं आहे, म्हणजे यांच्या मनातलं जे प्रेम आहे ते दादापर्यंत पोहोचून राहिलेलं आहे आणि यांच्या काही समस्या पण असेल तर दादा परिपूर्ण करतील असं मी ते पण सांगत आहे. कारण की एक मुलगी आहे, रुचिता नावाची मुलगी आहे, आजपर्यंत बघितलं आहे तुम्ही की तिने स्वतः दादांना विश केलं आहे आणि गाणं म्हणून तिने म्हटलेलं आहे की हॅपी बर्थडे दादा. तर आजपर्यंत मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण दादांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम झाले आणि होऊन राहिले आणि घेणार आहेत, पण म्हणजे दिव्यांगकडे कोणीच नाही गेलेलं आहे. तर आज आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत, त्यांचं पण होतं की सुनीता तू दिव्यांग मुलांचं काहीतरी कार्यक्रम घे, आणि आमच्या ताईंनी म्हटलेलं आहे, आमच्या नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण म्हटलं की तुम्ही दिव्यांग मुलांचं काहीतरी कार्यक्रम घ्या. आमचे तटकरे साहेब आहेत, आमचे प्रफुल्लजी पटेल साहेब आहेत, त्यांच्याच सूचनेनुसार आदेशानुसार मी हे कार्यक्रम घेतला आहे आणि इतकं सुंदर कार्यक्रम झाला आहे की माझ्या ज्येष्ठ नेत्या आहेत नूतनताई, लक्ष्मीताई, रंजना, दक्षिणच्या अध्यक्ष आहेत रेखाताई, शोभा, म्हणजे सगळेच, मुमताजबाईन आहे, कनिजाबाईन, सगळ्या जेवढ्या माझ्या महिला पदाधिकारी आहेत, साजाबाईन आहे, सगळेच, त्यांच्यामुळे हा जो कार्यक्रम झाला आहे तो त्यांच्या सपोर्टमुळे झाला आहे आणि यांच्या चेहऱ्यावर जी हास्याचं एक हे बघत आहे त्यांच्यामुळे माझं पण एवढं मन प्रफुल्लित झालं आहे की त्या मुलांबद्दल बोलावं तर काय बोलावं. आजपर्यंत एक छोटीशी ती काय आहे, बिलकुल इतकं मनातल्यासारखं बोलत आहे की असं मला वाटते की बिलकुल तुमचे शब्द अपुरे पडत आहे, पण तुमच्या भावना ज्या आहेत त्या आम्हाला कळलेल्या आहे किंवा आमच्या प्रेक्षकांना पण कळलं आहे. काय सांगाल? की मला असंच वाटते की भगवंतांनी सगळ्यांना जो जन्म देतं, ठीक आहे 5 बोटं समान नाही आहेत, पण माझं एकच म्हणणं आहे की भगवंतांनी असं पण जन्म द्या, पण थोडंसं त्यांच्याकडे बरंच काही लक्ष दिलं. कारण मुलांना जेव्हा आम्ही बघतो, जेव्हा आमचं कार्यक्रम झालं होतं तेव्हा या मुलांनी इतकं सुंदर शो केला होता, आम्हाला वरून पण म्हटलं होतं की म्हणजे या मुलांपर्यंत कोणीच पोचत नाही, आम जनतांपर्यंत सगळेच पोचतात पण या मुलांपर्यंत पोचत नाही. मी तर धन्यवाद म्हणते आमच्या वर्मा सरांना, जे प्रिन्सिपल आहेत, आमच्या गंदे मॅडमला, म्हणजे एवढं सुंदर या मुलांना आपण कधी पण शाळेत आलं तरी यांना असं वाटत नाही की
आपले आईवडील नाही आहेत की आपले आईवडील बाहेर आहेत, म्हणजे वर्मा सर त्यांची पूर्ण टीचरची जी फॅमिली आहे या मुलांना आपल्या मुलासारखं मानतात. कधी आपण या मुलांना विचारलं का बाय तुम्ही कसे काय, तर आम्ही खूप सुंदर, म्हणजे त्यांच्या त्या लँग्वेजमधून मला आपल्याला नाही समजत पण त्यांचे ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्या लँग्वेजमधून आपल्याला त्या भावना सांगतात आणि नेहमी कळवत राहतात. तर म्हणून मी असं बोलते की बा जेव्हा पण मी पुन्हा कोणते कार्यक्रम घेईन तर मला असं वाटते की वर्मा सरांनी मला परमिशन द्यावी आणि असेच कार्यक्रम आम्ही या शाळेमध्ये करण्यात मला इजाजत त्यांनी द्यावी असं मला वाटते. ह्याच्यानंतर आमच्या अजितदादांबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. आज आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा. आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आज निवासी शाळा दिव्यांग मुलांची जी शाळा आहे तिथं आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम सोहळा पार पाडलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. मंद मुलांची शाळा इथे आपण बघतोय की अजितदादांचा वाढदिवस साजरा होतो आहे. आणि काय सांगाल, आज तुम्ही राष्ट्रवादीत खूप वर्ष झाले काम करता आहात, काय सांगाल? आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस नागपूर शहरतर्फे नागपूर शहर महिला अध्यक्ष सुनीता येरणे हिनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, म्हणजे दुर्लक्षित मुलांकरिता जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल सर्वात आधी मी तिचं अभिनंदन करेल. आणि दुर्लक्षित मुलांकरिता विशेष लक्ष देऊन तिने जो हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा त्यांना मदत करणार असल्याची तिने ग्वाही दिलेली आहे. निश्चितच अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने इतका सुंदर कार्यक्रम होणे म्हणजे खरंच अभिमानास्पद आहे आणि याबद्दल मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कौतुक करते. आणि इथे मला सुद्धा बोलावलं त्यांनी, त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करते. धन्यवाद. तटकरे साहेब आणि अजितदादा पवार जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करत आहे. आणि हे जे दुर्लक्षित मुलं आहे यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर आमची जी शहराची महिला अध्यक्षा सुनीताताईंनी हा एक खूप छान अनोखा उपक्रम केला, त्यामुळे आज मुलांच्या चेहऱ्यावर हास्य येत आहे. आणि असेच उपक्रम पुन्हा पुन्हा ती राबवेल याची मी ग्वाही देते. आणि अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचा निरोगी आयुष्य लाभो अशी मी त्यांना विनंती करते. तसेच तटकरे साहेबांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथे आलेल्या सगळ्यांचे मी म्हणजे आभार व्यक्त करते. धन्यवाद. शहराध्यक्ष सुनीताताई यांनी हा प्रोग्राम अजितदादाच्या बर्थडेनुसार घेण्याचं ठरवलं. ते खूप छान त्यांची कल्पना होती आणि ते त्यांनी वास्तव्यात आणली. या मुलांकडे लक्ष देऊन यांच्या शुभेच्छा अजितदादापर्यंत जावं ही त्यांची मनापासून इच्छा होती, ते पूर्ण झाली. महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस सुनीता येरणे, इन्होंने अपने 15 अगस्त 26 जनवरी ऐसे जो नियमित कार्यक्रम होते रहते हैं उनमें हमारे दिव्यांग बच्चों को लेके मैडम बहुत आगे बढ़ते हैं. अभी बीच में 26 जनवरी को हमने जो कार्यक्रम लिए थे, हमारी एक जैसे मैडम ने बताई है कि रुचिका भाजिका है, उन्होंने बहुत अच्छे गाना गाए हैं. तो उन्हीं लड़की के वजह से आज हम सामने आ गए और वो आज भी है वहीं पे. तो ऐसा मैं एक प्रयत्न करता हूँ कि सुनीता येरणे मैडम हमेशा इन बच्चों की तरफ ध्यान देते रहे और ऐसे आगे देते रहेंगे, ऐसा मैं ये करता हूँ. जय. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे दादा, हैप्पी बर्थडे दादा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू दादा. सुनीता अध्यक्ष मॅडमनी जे काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानते. 26 जानेवारी कार्यक्रमाला आम्ही रुचिका भाजिकाय हिला प्रोग्रामसाठी घेऊन गेलो होतो, तेव्हा पण यांनी खूप छान सपोर्ट केला आणि यांनी असं समोर सपोर्ट करायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करते.